तर मंडळी आज आपल्या ब्लॉगिंगच्या क्षेत्रात एंट्री केली होती एक नवीन ब्लॉगरने. कोणी तर चला पुढे सांगतो. तर मंडळी कसं काय, मी तुमचा भाऊ रोशन आणि आपल्यासोबत होते मयूर भाऊ. आपण चाललो होतो कुठे, आपल्या तुम्हाला जसं की माहितीच आहे, आपले रोजचे व्हिडिओ शूट असतात. मग आपण निघालो होतो आंबडला. आंबडला येतात मयूर भाऊने आपली नाही का पहिलेच ऍडव्हर्टायझिंग चालू करून दिली आपल्या ब्लॉग चॅनलची. नंतर आपण स्क्रिप्ट तयार करून घेतली की आपल्याला आजचा व्हिडिओ शूटमध्ये काय करायचंय. आणि या त्या 2 शेगड्या होत्या ज्यांच्यात आपल्याला आज कंपॅरिझन करून दाखवायचं होतं. नंतर मयूर भाऊने लगेच जुनी शेगडी घेतली, तिचा कंपॅरिझन केला आणि लगेच नवी शेगडी घेतली, तिचं पण एक्सप्लेनेशन देऊन टाकलं. नंतर आलो आपण दाजींच्या घरी. दाजींच्या घरी का बरं, तर आपली मावशीची मुलगी आलेली होती चकू. चकू लगेच खाली आली तर चकूला वाटलं मी स्नॅपमध्ये तिचा काहीतरी विचित्र व्हिडिओ काढतो, तर ती लाजू राहिली होती. तिला म्हटलं काही नाही बाई तसं. मग आपल्याकडे गाडी नव्हती, मग आपण सुदर्शन भाऊंना फोन केलेला होता. ते आपल्याला लगेच घ्यायला आले. मग आपण त्यांना ड्रॉप करून दिलं त्यांच्या रूमवर आणि निघालोच होतो. तर तेवढ्यात आपल्याला समजतं की आपल्या गाडीचं टायर आहे पंक्चर. मग आपण त्या गाडीचं टायर पंक्चर वगैरे काढलं आणि आलो आपण स्वामीनारायण टेम्पलला. इथून इतकी भारी वाटलं का काही विषय नव्हतं. मंदिर इतकं सुंदर होतं मधून का काही लिमिटच नव्हती. तुम्ही पण बघून घ्या बाहेरून कसं होतं ते मंदिर. मग आपण मंडळी नाही का दर्शन वगैरे झालंच होतं. आणि तेवढ्यात आपली चला चकोली आता ताई मी म्हणजे व्हिडिओ मला पण बनवायला ब्लॉगिंग सुरुवात चालू केली करायची. आहे. मग ऐका जसं की तिथं आपले आता. रोशन दादा व्हिडिओ बनवतात, ब्लॉग बनवतात. आता मी पण मग तिची बग ऐकली आणि तेवढ्यात आपण खाली गार्डन मध्ये आलो. तर तिथे एक स्टॅच्यू होता, त्याचा एक क्लिप घेऊन घेतली आणि नंतर इथे एक सस्ता फोटोशूट बघून घेतला. म्हटलं चला आता आपलं बरंच आलंय. मग दाजी म्हणे आपण पाणीपुरी वगैरे खाऊ. ते पाणीपुरी वगैरे खाल्लं आणि नंतर आलो आपल्या दुसऱ्या लोकेशनला म्हणजे कपालेश्वरला. कपालेश्वरला येऊन तिथले पण दर्शन करून घेतले. इथलं पण मंदिर काही विशेष नाही. नंतर आपण गंगेवर आलो. तर इथे तयारी चालू होती गोदा आरतीची. गोदा आरतीची तयारी चालू होती. मग गोदा आरती वगैरे केली मंडळी आणि आजच्या अशा प्रकारे आपला दिवस संपला.